नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडगे आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सीरीजमधील सेशन क्रमांक 62ला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांना रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी रिलायबल SPK हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. त्यासोबतच रिलायबलचं टेलिग्राम चॅनल आणि फेसबुक पेज यालाही तुम्ही नक्की जॉईन व्हा. आणि तिसरं महत्त्वाचं, जे व्हिडिओ आपण रेग्युलर अपडेट करत आहोत असं रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद हे यूट्यूब चॅनलही आपण नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. तर आज आपण सुरुवात करणार आहोत ह्या सेशनमधील पहिल्या घडामोडीला, ती म्हणजे NC सक्सेना समिती. ही एक इथं लक्षात ठेवायची आपल्याला, NC सक्सेना समिती. आता ही समिती कशासाठी स्थापन करण्यात आलेली? केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयानं ही NC सक्सेना यांच्या अधिकारी एक समिती स्थापन केलेली. तर कशासाठी स्थापन केलेली? तर वन हक्क कायदा 2006 अंतर्गत, वन हक्क कायदा 2006 अंतर्गत समुदाय वन संसाधनात म्हणजे जे काही समुदाय वन संसाधनांच्या बाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांची तपासणी आणि शिफारस करण्याचं कार्य ही समिती करेल. समुदाय वन संसाधनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांची म्हणजेच कम्युनिटी फॉरेस्ट्री रिसोर्स गाईडलाईन याची तपासणी आणि शिफारस करण्याचं कार्य ही समिती करेल. तर आता NC सक्सेना हे कोण आहेत? तर आपल्या नियोजन आयोगाचे ते माजी सदस्य आहेत आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सुद्धा ते माजी सदस्य आहेत. त्याच्या संदर्भात ही NC सक्सेना समिती इथं नेमलेली आहे. ही माहिती इथं लक्षात ठेवा. याआधी आपण एक महत्त्वाची समिती पाहिली होती आधीच्या सेशनमध्ये, VK पॉल समिती. या आधीच्या सेशनमध्ये कोणती समिती पाहिली होती? VK पॉल समिती. ही कशाच्या संदर्भात पाहिली होती? जो काही कोविड-19 विरोधात देशातील प्रतिबंधात्मक आणि नियंत्रण कृतींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारनं सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय तांत्रिक समिती स्थापन केलेली आहे आणि याच्या 21 सदस्यीय समिती आहे. याच्या अध्यक्षपदी कोण आहेत? तर VK पॉल हे आहेत. यासोबतच आपण मागच्या काही समिती रिवाईज केल्या होत्या. उषा थोरात समिती पाहिली होती. देशाबाहेरील रुपयाच्या बाजारपेठेसंबंधी समस्यांचं परीक्षण करण्यासाठी 5G सेवेचा अभ्यास करण्यासाठी आपण पाहिलं होतं AJ पॉलराज समिती नेमलेली. सुरेश माथुर समिती आपण पाहिलं होतं सूक्ष्म विमा क्षेत्राच्या नियामक आराखड्याचं पुनरावलोकन करण्यासाठी. आणि अरुणा सुंदरराजन समिती जे आपण पाहिलं होतं की दूरसंचार क्षेत्रासाठी पुनरुत्थान योजना सुचविण्यासाठी. ह्या महत्त्वाच्या समित्या रिवाईज मुद्दाम आपण काय इथून पुढच्या सेशन रिव्हिजन स्वरूपात, रिव्हिजन प्लस नवीन माहिती, जेणेकरून आपल्याला त्या परीक्षेमध्ये फायदा होईल. तर ही NC सक्सेना समिती आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच आपल्याला आणखी महत्त्वाचा भाग पुढं पाहायचा आहे. ती भाग म्हणजे इनोव्हेट फॉर ॲक्सेसिबल इंडिया मोहीम. ही मोहीम आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे. इनोव्हेट फॉर ॲक्सेसिबल इंडिया मोहीम म्हणजे ही मोहीम कशाच्या संदर्भात आहे, त्यानंतर कोणी ती सुरू केली, तर ही आपल्याला याबद्दल माहिती पाहिजे आहे. तर लक्षात घ्या आता, इनोव्हेट फॉर ॲक्सेसिबल इंडिया मोहीम आता कोणी सुरू केली? ती सॉफ्टवेअर कंपन्यांच्या नास्कॉम या संघटनेनं. नास्कॉम याची पण माहिती आपण पाहिलेली आहे, तरी पण आपण त्याची माहिती नंतर परत पाहणार आहोत. तर नास्कॉम संघटनेनं कोणाच्या सहाय्यानं, परीक्षेत काय प्रश्न येऊ शकतो, इनोव्हेट फॉर इंडिया म्हणजे ॲक्सेसिबल इंडिया मोहीम कोणी सुरू केली? तर ती कोणी सुरू केली? नास्कॉम संघटनेनं. कोणाच्या सहाय्यानं सुरू केली? तर मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या सहाय्यानं. मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या सहाय्यानं ही मोहीम सुरू केलेली आहे. एक महत्त्वाचं इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या मोहिमेमध्ये सहभागी कोण झाले? तर केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि दुसरं केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. हे दोन मंत्रालयसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेत. कोणतं पहिलं? केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि दुसरं केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आता कशासाठी ही मोहीम? तर कृत्रिम बुद्धिमत्ता, मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि जे काही इतर तंत्रज्ञान असेल, तर ह्या इतर तंत्रज्ञानांच्या मदतीनं दिव्यांगांना ज्या भेडसावणाऱ्या विविध समस्या आहेत, ह्या समस्यावर उपाय शोधण्यात येणार आहेत. जे काही अपंग म्हणजेच लोक आहेत त्यांना ज्या काही समस्या आहेत, तर त्या समस्यावर उपाय शोधण्यात येणारे ह्या इनोव्हेट फॉर ॲक्सेसिबल इंडिया मोहिमेअंतर्गत.
तर ह्या मोहिमेमध्ये 21 अपंगत्व प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, किती या मोहिमेमध्ये 21 अपंगत्व प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. आणि हे प्रकार कशानुसार ठरवण्यात आले, तर अपंग व्यक्तींचा हक्क कायदा 2016 याच्या अंतर्गत हे 21 प्रकार ठरवण्यात आलेले आहेत. अपंग व्यक्तींचा हक्क कायदा 2016नुसार हे ठरवण्यात आलेले आहेत. तर आता इथं आपण कोणाच्या मदतीनं पाहिलं, तर नास्कॉम. तर आता याची आपल्याला माहिती पाहिजे. NASSCOM, नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज अशी नास्कॉमचं लॉंग फॉर्म आहे. याची स्थापना लक्षात ठेवा, 1 मार्च 1988ला याची स्थापना झालेली. 1 मार्च 1988ला याची स्थापना झालेली. भारतातील माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ही उद्योगांची ना नफा संघटना आहे. याचं मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय. नास्कॉम संघटनेचं मुख्यालय कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. म्हणजे परीक्षेत असा जरी प्रश्न आला स्थापना मुख्यालय, तर आपल्याला त्यावर उत्तर म्हणजे आपण ऑप्शन वाईज उत्तर काढू शकतो. त्यासोबतच आपल्याला आता महत्त्वाचं पुढं पाहायचं आहे. 22 मार्च परीक्षेत म्हणजे दिनविशेषावर प्रश्न असतो. 22 मार्च हा जागतिक जल दिन लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि 2020ची संकल्पना या दिवसाची, ती संकल्पना लक्षात ठेवा, जल आणि हवामान बदल. हा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. 22 मार्च काय? जागतिक जल दिन. याची संकल्पना काय? जल आणि हवामान बदल याची संकल्पना लक्षात ठेवा. यासोबतच आपल्याला पुढील एक पाहायचा आहे दिनविशेष, तो म्हणजे 23 मार्च. 23 मार्च हा जागतिक हवामान दिन आहे. 23 मार्च हा काय? जागतिक हवामान दिन. आणि 2020 सालासाठी याची जी संकल्पना आहे, म्हणजे या दिवसाची संकल्पना हवामान आणि जल. हवामान आणि जल अशी ही संकल्पना आहे. जल आणि हवामान बदल ही कशाची पाहिली? जागतिक जल दिनाची. आणि हवामान दिनाची काय? तर हवामान आणि जल. म्हणजे परीक्षेमध्ये कन्फ्यूज करू शकतो, म्हणजे व्हाईस वर्सा परीक्षेमध्ये स्टेटमेंट येऊ शकतात, तर हे लक्षात ठेवा. तर आता 23 मार्च हा जागतिक हवामान दिन कशामुळे? तर 23 मार्च 1950ला 23 मार्च 1950ला वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली, जागतिक हवामान संघटनेची स्थापना झालेली. म्हणून हा दिवस जो आहे तो 23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून पाळण्यात येतो. तर ही एक इथं माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यासोबतच आपल्याला आणखी काही पाहायचं आहे समोरची माहिती, ते म्हणजे आपल्याला पाहायचं आहे आता OIC परिषद, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनची परिषद 31 मे 2019ला 31 मे 2019ला सौदी अरेबियामधील मक्का इथं आयोजित करण्यात आली होती. सौदी अरेबियामधील मक्का इथं आयोजित करण्यात आली होती. ती 14वी परिषद होती, लक्षात ठेवायचं. 14वी OIC परिषद होती, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. कुठं? सौदी अरेबियातील मक्का या ठिकाणी. दर 3 वर्षांनी आयोजित करण्यात येणारी परिषद आहे ही. एक इथं आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे. किती? दर 3 वर्षांनी आयोजित करण्यात येणारी परिषद आहे. तर आता OICची स्थापना आपल्याला लक्षात ठेवायची 1969ला. फॉरेस्ट प्रिला याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे ही संघटना महत्त्वाची. 1969ला म्हणजे 2019मध्ये हिला 50 वर्षे पूर्ण झालेली. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन 57 देशांचा समावेश आहे या संस्थेमध्ये. या संघटनेमध्ये 57 देशांचा समावेश आहे. याचं मुख्यालय जे आहे ते जेद्दाह या ठिकाणी, लक्षात ठेवायचं. जेद्दाह, सौदी अरेबिया या ठिकाणीचं मुख्यालय. आता ह्या संघटनेचा एक प्रमुख उद्देश आहे, ते उद्देश विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय शांतता व सद्भावनेस उत्तेजन देण्याच्या भावनेनं मुस्लिम जगाच्या हिताचं रक्षण करणं हा या संघटनेचा उद्देश आहे OIC. आता 1969चा इथं उल्लेख आलेला आहे. 1969ला
आपण पाहिलेलं 1969ला दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969ला. दुसरं महत्त्वाचं मॅन बुकर पुरस्काराची सुरुवात 1969ला. तिसरं महत्त्वाचं अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्काराची म्हणजे नोबेल सुरू झालेला आहे म्हणजे स्थापना आहे नोबेलची 1895ला. नोबेल कधीपासून देण्यात येतो? 1901 पासून देण्यात येतो. परंतु अर्थशास्त्राचा नोबेल कधी 1969 देण्यात येतो. ते एक आपण पाहिलेलं 1969लाच. त्यानंतर 1969लाच इस्रोची आपण स्थापना पाहिलेली, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, 15 ऑगस्ट 1969ला. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये अग्रणी बँकेची स्थापना, सुद्धा 1969ला झालेली. अशा महत्त्वाच्या काही 1969च्या घटना आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या. त्यानंतर बँकॉक इथं पुढचा मुद्दा, बँकॉक वन लायनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो. बँकॉक इथं क्वाड गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग म्हणजे चतुर्भुज सुरक्षा संवाद. याला मराठीत काय म्हणते? चतुर्भुज सुरक्षा संवाद. तर याची बैठक जी आहे 2019मध्ये, मे महिन्यामध्ये 2019मध्ये बँकॉक इथं पार पडली. जर वन लाईनर स्वरूपात प्रश्न जर आला तर क्वाड गटाची बैठक म्हणजे 2019मध्ये कुठं पार पडली? तर हे लक्षात ठेवा, बँकॉक इथं पार पडली. या बैठकीमध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे 4 क्वाड सदस्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान. तर ही वन लायनर स्वरूपात जर प्रश्न आला तर तो आपला जाता कामा नये. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, ते पाहायचं आहे आपण वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट. याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो. वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2019. तर कोणी प्रसिद्ध केला आहे हा? UNCTAD या संघटनेनं, UNCTAD, UNCTAD या संघटनेनं हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2019. तर यानुसार 2018मध्ये भारतामध्ये FDI 6% वाढ झालेली. 2018मध्ये भारताच्या FDIमध्ये 6% वाढ झालेली आणि दक्षिण आशियामधला FDI सुद्धा 3.5% वाढलेला आहे 2018मध्ये. दक्षिण आशियामधला FDI किती वाढला आहे? 3.5% वाढला आहे. हे एक लक्षात ठेवायचं. विक्रमी वाढ 2018मध्ये, विक्रमी वाढ झालेली FDIमध्ये ती म्हणजे श्रीलंका आणि बांगलादेश. एक लक्षात ठेवा, श्रीलंका पहिला आणि दुसरं बांगलादेश, यामध्ये FDIमध्ये विक्रमी वाढ झालेली. आणि इथं महत्त्वाचं एक म्हणजे पाकिस्तान, तर पाकिस्तानच्या FDIमध्ये 27% घट झालेली या रिपोर्टनुसार, UNCTAD या रिपोर्टनुसार. हे लक्षात ठेवायचं. भारतामध्ये किती? 6% वाढ झाली. विक्रमी वाढ म्हणलं तर श्रीलंका आणि बांगलादेश. दक्षिण आशियामधील FDIमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली? 3.5% वाढ झाली. म्हणजेच तो FDI दक्षिण आशियातला झालेला आहे $54 अब्ज. भारतात 6% वाढ झाली तर भारतातला FDI $42 अब्ज झाला होता. लक्षात ठेवायचं त्या रिपोर्टनुसार. आता UNCTAD काय? युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट याची स्थापना झालेली 1964ला. याचं मुख्यालय जे आहे ते जिनिव्हा या ठिकाणी. याच्यावर प्रश्न आलेला आहे याच्या मुख्यालयावर. त्यांनी वॉशिंग्टन हे दिलं होतं मुख्यालय. जिनिव्हा या ठिकाणी त्याचं मुख्यालय. सदस्य आहेत 195. दर 4 वर्षांनी या संस्थेची परिषद आयोजित करण्यात येते. लक्षात ठेवायचं, दर 4 वर्षांनी. आता इथं शेवटला 4 आहे ना, तर लक्षात ठेवा 1964च्या स्थापनेनुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. दर 4 वर्षांनी ही परिषद भरवण्यात येते. अशी ही महत्त्वाची परिषद लक्षात ठेवायचं. मग 2016ला जी याची परिषद आहे, 2016ला ही परिषद नैरोबी या ठिकाणी पार पडली होती, केनिया इथं. नैरोबी हे ठिकाण कुठे? केनिया देशामध्ये. 2016मध्ये ही परिषद नैरोबी केनिया या ठिकाणी पार पडली होती. असं हे महत्त्वाचं मुद्दा आहे. तर आज हे रिव्हिजन आणि यासोबतच काही महत्त्वाचे मुद्दे आपण हे पाहिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये. प्रत्येक व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या सर्वांना याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. तर चालेल मित्रांनो, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
थँक्यू. गॉड ब्लेस यू.